चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास चेहरा तजेलदार होतो. वाह. अभिलाषा, माझं चेकबुक ठेवलेलं असतं, तो पाऊच कुठे आहे? सिक्रेट. काय? याच्यामध्ये ब्युटी टिप्सचे सिक्रेट दिलेत, सॉलिड आहेत. अभिलाषा, माझा चेकबुकचा पाऊच कुठे आहे? कुठला पाऊच? तुम्ही ना तुमच्या वस्तू नीट ठेवत नाही आणि मग बावळटासारख्या शोधत बसता. तू नसती बडबड करू नकोस. त्यापेक्षा मला पाऊच शोधायला मदत कर. एवढा लेख पूर्ण होऊ दे ना. तुमचा पाऊच काही पळून जात नाही. तू किती शांतपणे बोलतेस ग. तो पाऊच जर का सापडला नाही ना तर काही होणार नाही. उद्या बाबांच्या केसचं हिअरिंग आहे कोर्टात. ऍडव्होकेट राणेंना ऍडव्हान्स फी द्यावी लागते. ऍडव्होकेट राणे कोर्टात पोहोचलेच नाही तर? बरी आहेस ना तू? बाबांचा जामीन होणार नाही. नसते तर्क लढू नकोस तू. का तूच तो पाऊच लप. अभिलाषा, तू का असले पोरखेळ करतेस? माझ्या घरची काळजी वाटते म्हणून. ती जर का असती ना तर तू माझी अशी अडवणूक केलीच नसतीस. उद्या जर का बाबांना जामीन मिळवू देऊ शकलो नाही ना तर आयुष्यभरासाठी मला मान खाली घालावी लागेल. आणि सगळे पैसे त्यांच्यावर खर्च करून आम्ही रस्त्यावर आलो तर तुमची मान फारच उंच होणार आहे का? अभिलाषा, एक दिवस भोगावं लागणार आहे तुलाच. ॲडव्होकेटच्या फीसचं टेन्शन आहे ना काका? काळजी करू नकोस, व्यवस्था झाली आहे. वहिनी, राजे शिर्केंच्या या महालामधनं आतापर्यंत अनेक मोहिमांकरता अनेक जण बाहेर पडले असतील, पण सत्याची लढाई लढण्याकरता बाहेर पडणाऱ्या तुम्ही पहिल्या. ऑल द बेस्ट वहिनी. थँक्यू भाऊजी. तुम्ही येताय ना माझ्या बरोबर? ऑफकोर्स. आणि वहिनी, तुमच्या या सत्यासाठीच्या लढाईमध्ये मी सदैव तुमच्या सोबत आहे, दारूला स्पर्शही न करता. खरं सांगू भाऊजी, मी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य असं द्वंद्व स्वतःशीच लढत होते मी. पण अखेर मनाने सत्याच्या बाजूने कौल दिला आणि ठरवलं सत्याचीच बाजू घ्यायची. निघूया. जी. प्रियदर्शनी, वहिनी, अजिबात घाबरू नका. तुमच्या ताकदीचा या लोकांना अंदाज आलाय. म्हणूनच समस्त राजे शिर्के खानदानाला तुमची वाट अडवणं गरजेचं वाटतंय. नीलराजे, राजघराण्याचे काही नीती नियम असतात. ते तुम्ही पाळत नसलात तरी इतरांना ते बंधनकारक आहेत. कारण आजही आम्ही स्वतःला राजे समजतो. प्रियदर्शनी, अजून विचार करा. वहिनी, अजिबात घाबरू नका. झुगारून द्या यांचे आदेश. इंद्रनील, तोंड सांभाळून बोला. साईमा, माफ करा, आम्ही बोलतो.
साईबा, यामध्ये तुमची सुद्धा चूक आहे. तुम्ही वेळच्या वेळी जर रणवीर राजांना अडवलं असतं तर आज वहिनींना अशा पद्धतीने अडवण्याची वेळच आली नसती तुमच्यावर. निर्भया, मी आपल्याच घराण्याविरुद्ध का कारस्थान रचताय? आमचंच चुकलं. भावाच्या नात्याने वेळोवेळी त्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करत गेलो. त्यावेळी भावना विवश न होता जर आम्ही भावना विवश, संपत्ती सम्राट आणि भावना विवश. त्या निरागस मुलांना इमारतीखाली चिरडून मारताना या भावना कुठे गेल्या होत्या रणवीर राजे? नील, रणवीर, प्रियदर्शनी, पाहताय ना, तुमच्या एका निर्णयामुळे भावाभावात वाद सुरू झालेत. आता तरी शहाण्या व्हा. नाही वहिनी, आता कुणाचंही काही ऐकायची गरज नाहीये. निर्भया, आम्हाला एक कळत नाहीये, भैया साहेबांच्या विरोधात साक्ष देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? न्याय. डी.व्ही. देशमुखांसाठीचा, एका सामान्य माणसासाठीचा न्याय. निर्भया, तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं, आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा कधीच नव्हती. पण आम्ही जे मोठ्या मेहनतीने उभं केलंय, मिळवलंय, किमान त्याच्यावर पाणी तर फिरू नका. आता प्रियदर्शनीनं आपलं ऐकलं तरच सगळे प्रश्न निकालात निघतील. सैमा, डी.व्ही. सरांसारख्या सज्जन माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला माझ्याच घरचे जबाबदार आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि आजची ही कोर्टाची तारीख माझ्याच घरच्यांवरचा कलंक पुसण्याची सुसंधी आहे. असं मी मानते. मला तुम्ही आशीर्वाद द्या. प्रियदर्शनी, शेवटचं सांगतो, पुन्हा एकदा विचार करा. वहिनी, आता नका ऐकू कोणाचं. मी कळकळीची विनंती करतोय तुम्हाला. जा तुम्ही. आमची काहीच हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, या क्षणापासून राज शिर्क्यांची दुसरीही सून मेली असंच आम्ही समजू. देवा, आज बाबांना कोर्टात हजर करणार आहेत. त्यांना जामीन मिळू दे रे बाबा. आता राणेंसारखा एवढा मोठा वकील केल्यावर तो जामीन मिळवून देणारच. मग त्यासाठी देवासमोर बसायची काय गरज? असू दे, माझी आपली आहे श्रद्धा. वहिनी, राणे वकील खूप महागडा आहे असं मी ऐकलंय. खरं आहे का? हो. मग आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले? जाऊ दे ना, आपलं काम होतंय ना, हे महत्वाचं.
आणि तुम्ही तुमचे दागिने विकायला निघाला होतात. काही अडलं का दागिन्यांशिवाय? नाही ना? तरीही आपण मोठा वकील केलाच. वहिनी, मी असंही ऐकलंय क्रिमिनल केसेस लढवण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही. मी आलेच. कशाचा पत्ता लागून देत नाही. राणे आज बाबांना सोडवतील, पण पुन्हा बाबा काही घोळ घालणार नाहीत एवढी सुबुद्धी दे रे त्यांना. राजा, आपण जिंकलो. कशाबद्दल बोलता मॅडम? डी.व्ही. देशमुख काय झालं त्याचं? जामीन नामंजूर केलाय कोर्टाने. आत टाकलाय. काय सांगताय काय म्हणे? ग्रेट ग्रेट न्यूज. आता कळेल त्या म्हाताऱ्याला राजेश शिर्केंना डिवोर्स मिळण्याचे परिणाम काय असतात ते. कळलंय त्याला. परिणाम भोगायची तयारी करताय. नाहीतर त्या जेलमध्ये बसून दुसरा उद्योग काय त्याच्याकडे. वा, चांगली बातमी दिलीत म्हणे. भैया साहेबांना सांगितलं का? नाही, तुम्हीच सांगा त्यांना. ठीक आहे, आम्ही सांगतो. निघा तुम्ही. येतो. थँक्यू राणे साहेब, दिलेल्या शब्दाला तुम्ही जागलात. काय आहे, रणवीर राजे आणि डी.व्ही. सर या दोघांनाही जरी आम्ही शब्द दिला असला तरी कोणत्या शब्दाला जास्त वजन आहे हे आम्ही चांगलंच जाणतो. तुमच्यामुळे आम्हाला डी.व्ही. आपल्या तोंडावर आपटलेला पाहायला मिळाला. ते जरी खरं असलं तरी आज पहिल्यांदाच आम्हाला आमच्या करिअरवर डाग लावून घ्यावा लागला. एरवी खऱ्याचं खोटं करून क्रिमिनल लोकांना सहज सोडवणारे आम्ही डी.व्ही. सरांना साधं जामिनावर सुद्धा सोडवू शकलो नाही. काय आहे, याचीच सगळीकडे चर्चा आहे सध्या. तुम्ही काळजी करू नका, तो डाग आम्ही पुसून काढू. आमच्यावर लोभ असू द्या बस. तुम्ही विकले गेले आहात. तू सरळ सरळ आरोप करतेस माझ्यावर. हो, आरोप करते, कारण तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाही. दादूंना जामीन मिळवून देणं इतकं काही कठीण नव्हतं, पण रणवीर राजांच्या सांगण्यावरनं तुम्ही मुद्दाम ते होऊ दिलं नाही. ही काय बडबडते मकरन? तू तरी समजावला. कोण रणवीर राजे? माझा काय संबंध त्याच्याशी? देव, तू प्लीज शांत हो. हे बघ, ते काय म्हणतायत ते तरी आपण ऐकून घेऊया ना. अगदी डी.व्ही. सरांसारखं बोललास. सर नेहमी म्हणतात समोरच्याला आपली बाजू मांडू द्यावी, पण ही माझं बोलणंच ऐकून घेत नाहीये. अजून काय सांगायचं बाकी आहे हो? तुमच्या कर्तृत्वाबद्दल तर तुम्ही पहिल्याच भेटीत आम्हाला सगळं सांगितलं. त्यावरून जरा वाटलं होतं की तुम्ही दादूंना नक्की सोडवाल, पण नाही. आता आणखी वेगळं काय सांगणार आहात? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. डी.व्ही. सरांबद्दल अजूनही माझ्या मनात तेवढाच आदर आहे. ही अशी ढोंगीपणाची वाक्य कोर्टात इम्प्रेशन पाडण्यासाठी वापरा, माझ्या समोर नको. मकरन, तू समजाविला. अरे मी वकील असलो तरी माणूस आहे, परमेश्वर नाही. माझ्याही वरती निर्णय घेणारे कोणीतरी न्यायमूर्ती आहेत. अरे ही काहीही विचार न करता सरळ सरळ आरोप करत सुटले माझ्या. राणेसाहेब, बाबांना जामीन मिळवून देण्यासाठी विशेष काहीच प्रयत्न करावे लागणार नाहीत असं तुम्हीच तर म्हणला होता. मग कोर्टात त्यांची बाजू मांडताना तुम्ही एवढा निष्काळजीपणा का दाखवलात? तिथे हजर असणारा कुणीही सांगेल आज केवळ तुमच्यामुळे बाबांना जामीन मिळू शकला नाही. अरे आज जामीन मिळाला नाही म्हणजे पुन्हा कधीच मिळणार नाही असं तर नाही ना. मी सहजासहजी हार मानणारा माणूस नाही. डी.व्ही. सरांना यातून पूर्णपणे निर्दोष मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. स्वतःच्या वकिलीचा कोट राजेश शिर्क्यांच्या घरातील खुंटीवर अडकवणाऱ्यांनी दादूंना न्याय देण्याची भाषा ह्यापुढे करू नये. स्टॉप इट, आय से स्टॉप इट. तुला माहितीये तू कोणाशी बोलतेस? नाही, माझंच चुकलं. 2 तासात डी.व्ही. सरांचं नाव ऐकून तुम्हाला अपॉइंटमेंट दिली. माझी अपॉइंटमेंट मिळवण्याकरता 2-2 महिने लोकांना वाट पाहायला लागते हे माहिती ना तुम्हाला. तुम्ही डी.व्ही. सरांचे कोणीतरी लागता म्हणून आत्ता सोडून देतो, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकून कायद्याची भाषा समजावून सांगितली असती तुम्हाला. तुझ्या दादूंबद्दल तुला एवढीच खमेंड असेल ना तर दुसरा कोणीतरी वकील बघ.
एकट्या देशमुखांच्या केसमध्ये मला इंटरेस्ट नाही. आणि हो, जाताना माझ्या सेक्रेटरीकडून तुमचे पैसे घेऊन जा. एक मिनिट. पैसे तर आम्ही नक्कीच घेऊन जाऊ, कारण तुम्हाला त्याची किंमत नसेल पण आम्हाला आहे. माझ्या दादूंच्या कष्टाचे पैसे आहेत ते. त्यातला 1 रुपया जरी तुमच्यावर उधळला ना आम्ही, तर तो त्या पैशांचाच अपमान असेल. आणि हो, वकील म्हणून तर तुम्ही खोटे आहातच. जमलंच तर माणूस म्हणून मोठे होण्याचा प्रयत्न करा. चल काका. नमस्कार. कधी आलात? आताच तुमचं फोनवरलं बोलणं आटोपण्याची वाट पाहत बसलो होतो. आमची वाट पाहत होतात का मुख्याध्यापक व्हायची वाट पाहत होतात? जाऊ द्या, थट्टा केली. अहो, तुमच्यासारखी माणसं थट्टा करतात म्हणजे आमचं भाग्य थोरच म्हणायला हवं. हो, आपलं भाग्य थोर म्हणायला हवं. की आज DV जेलमध्ये आहे. आता बसू दे त्याला जेलच्या भिंतीवर आपलं बौद्धिक तत्वज्ञान खरडत. म्हणजे DV सर आता कधीच बाहेर येणार नाही? त्यांच्या अस्तित्वाला शह देण्यासाठी आम्ही नव्या मुख्याध्यापकाची नेमणूक करत आहोत. तुम्हीच ती जबाबदारी चोखपणे पार पाडाल याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही फक्त हुकूम करायचा. शाळा जुन्या राजवाड्यात शिफ्ट करा. अहो पण मी काय सांगितलं? आम्ही तुम्हाला मुख्याध्यापक बनवलंय. आमच्या प्रत्येक सूचनेचं तिकडे पालन केलं जाईल. पहिली सूचना अशी आहे की शाळा राजवाड्यात शिफ्ट करा. पुढच्या सूचना तुम्हाला नंतर देण्यात येतील. नमस्कार मोरे सर. नमस्कार. आणि अभिनंदन. स्वर्गीय हंबीराव राजे शिर्के विद्या मंदिराचे मुख्याध्यापक झालात आपण. धन्यवाद प्रियदर्शिनी मॅडम. अरे अरे, काय करताय तुम्ही? आता तुम्ही आमच्या DV सरांच्या खुर्चीत बसणार आहात. पण मला एक गोष्ट सांगा मोरे सर, आमच्या लाडक्या आदरणीय DV सरांच्या खुर्चीत बसताना तुम्हाला स्वतःची लाज नाही वाटणार? नाही म्हणजे त्यांच्या खुर्चीत बसण्यासाठी तुमची क्वालिफिकेशन्स काय? ते म्हणजे रणवीर. मी सांगू, तुमची सगळ्यात मोठी क्वालिफिकेशन्स राजे शिर्केंची हुजरेगिरी, रणवीर राजेंसमोर दाखवलेली लाचारी, विक्रमादित्य राजेंची चमचेगिरी. याच्या व्यतिरिक्त काही क्वालिफिकेशन्स असली तर आपण मला सांगू शकता सर. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. एखादा शेतकरी दिवसभर शेतामध्ये राबतो, काबाड कष्ट करतो आणि संध्याकाळी दमून घरी परत जाताना आपल्या शेतामध्ये तो एक बुजगावणं उभं करतो. DV सरांनी ही संस्था अशीच खूप कष्टाने उभी केली, मायेने उभी केली. आणि ते इथे नसताना रणवीर राजेंनी तुमचं असंच एक बुजगावणं इथे उभं केलंय. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखून वागा आणि निदान आमच्या समोर तरी मुख्याध्यापक म्हणून मिरवण्याची चूक करू नका. तुम्ही येऊ शकता.